आज आहे खूप स्पेशल भाजी, ती म्हणजे सुरणची भाजी. खूप टेस्टी वाटते ही भाजी. हॅलो फ्रेंड्स, चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतले आहे 1 पाव सुरण, जे आता याला आपण छान छिलून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मला ही भाजी खूप आवडते. हे बघा ह्या प्रकारे ही असं दिसतं. मला ही भाजी भरपूर आवडते. तुम्ही पण अशी एक रेसिपी आजची करून बघाल नक्की. चला तर मग आपण आपली सुरण कापून घेऊयात. मी ना हे सुरण 2 दिवसा अगोदरच आणले होते. तर थोडंसं त्याचं जे वरचं लेयर आहे ते थोडं ड्राय झालेलं होतं. बट काही हरकत नाही. आत म्हणजे तसं ते फ्रेशच आहे. फक्त थोडंसं बाहेरून ते वाळलेलं आहे. याला आपण छानसं कापून 2 पाण्याने धुवून घेऊयात. कारण यामध्ये माती थोडीशी राहू शकते शक्यता. तर मी कापून पण त्याला एकदा छान असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण मीठ लावून 10 ते 15 मिनिटं याला ठेवून घेऊ. म्हणजे याला जे खाज येते यामुळे ते आपल्याला नाही होणार. त्यामुळे एक मीठ लावून 10 मिनिटांनी ते धुवून घेऊया. त्यानंतर परत यामध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरमध्ये याला 2 ते 3 शिटी होऊ द्यायची. हे बघा मी भात वरणाच्याच कुकरसोबत हे मी लावून देते. 2 ते 3 शिट्यामध्ये आपले सुरण हे होऊन जाणार. इथे मी कुकर लावून दिलेला आहे आणि त्यानंतर आता आपण भाजीला सुरुवात करूया. इथे मी घेतले आहे कोथिंबीर, त्यानंतर लसूण, अद्रक आणि भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे मी थोडंसं यामध्ये. सो जे आपण मसाल्यामध्येच बारीक करून घेऊया. हे मी खोबरं घेतले आहे. याला छान असं थोडं कापून घेऊयात. आणि या मसाल्यामध्ये ना शक्य तेवढं पाणी बिलकुल नाही टाकायचं. आणि इथे मी 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. जर काश्मीरी असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता. मी साध्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे. यामध्ये पाणी तुम्ही नका टाकू. हे बघा मी अगदी ड्राय असं बारीक करून घेतलेलं आहे. आता मी टाकते आहे 2 स्पून ऑइल. त्यानंतर मग जिरा आणि मोहरी देऊन टाकून आपण फोडणी देऊया तेल गरम झाल्यावर. झालेले आहे आपली मोहरी आणि जिरा. आता आपण इथे एक चॉप्ड अनियन टाकून घेऊया. त्याला छान लालसर होऊ देऊया. हे खूप जरुरी आहे. आणि त्यानंतर मी इथे काश्मीरी 2 लाल मिर्च टाकून घेते आहे. आणि आता कांद्याला आपण छान होऊ देऊया लालसर. बघा आपला कांदा ऑलमोस्ट झालेला आहे लालसर. इथे आता आपण आपला केलेला जो मसाला होता तो टाकून घेऊयात. जो खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचा. हा मसाला पण छान आपण शिजू देऊयात. सुरणची भाजी ही खूप साऱ्या पद्धतीने केली जाते. तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी करता मला नक्की कमेंटद्वारे कळवाल. मी ही अशा पद्धतीने करते आणि मला खूप आवडते ही भाजी. आता दुसरीकडे आपले सुरण झालेले आहे, तर मी ताव्यावर याला थोडंसं फ्राय करून घेते आहे, थोडं-थोडं तेल टाकून. तुमची इच्छा असेल तर तुम्ही याला फ्राय पण करू शकता, बट मी फ्राय नाही करते आहे. इथे आपला मसाला ऑलमोस्ट झालेला आहे, तर इथे मी अगदी थोडीशी हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर लाल तिखट, थोडंसं जास्त तिखट टाकल्या ही थोडीशी तिखट भाजी छान वाटते. मी थोडंसं जास्त, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही थोडं कमी पण टाकू शकता. इथे त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून त्याला अजून शिजवून घेते आहे मसाल्याला. आणि म्हणजे जेणेकरून आपलं तिखट हे जळणार नाही, कारण इथे सगळं ड्राय असल्यामुळे. बस आता आपलं मसाला चांगला शिजलेला आहे आणि त्यामध्ये आता आपले जे आपण सुरण फ्राय केले होते ते पण आपण टाकून घेऊयात. आणि यामध्ये ना तुम्ही गरम पाणी टाकाल, ज्यामुळे भाजीचा टेस्ट हा कमी होणार नाही. मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवून दिलं आहे आणि 5 मिनिटं हे आपण शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपण पाणी ॲड करून घेऊयात. बस पाणी ॲड केल्यानंतर त्याला अगदी 5 ते 7 मिनिटं शिजू देऊयात आणि मीठ टाकून घेऊया इथे तुमच्या चवीप्रमाणे. मी इथे 2 ते 2.5 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला झाकून छान शिजू देऊयात. झाली आहे आपली भाजी. आता करूया आपण प्लेटिंग. बघा खूप छान अशी तरी आलेली आहे भाजीला.
सो चला करूया प्लेटिंग आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तोपर्यंत कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.